नमस्कार, मी रवी गजे. आपण पाहता जनतेचा आवाज. जुन्नर तालुक्यातील उतूर पोलिसांनी 95 वर्ष वृद्ध आजोबांच्या घरफोडीच्या अवघ्या काही दिवसात छडा लावत आरोपीला अटक केली असून चोरीस गेलेला तब्बल 4,24,000 रुपयांचा मुद्देमाल 100% जप्त करण्यात यश मिळवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मौजे नेतवड कुटेमाळा तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील बजाबा महादुकुटे वय वर्ष 95 वर्ष यांच्या घरात 1 मे ते 7 मे 2026 दरम्यान अज्ञात चोरट्याने घरफोडी केली होती. चोरट्याने घराच्या पोटमाळ्यातून खाली उतरून घरातील पेटीचा कडीकोंड्या तोडत 3 तोळ्याचे मणिमंगळसूत्र, 2.5 तोळ्यांचे सोन्याचे पान व पुतळ्या, अर्धा तोळ्याची नथ तसेच 1 तोळा वजनाच्या सोन्याच्या पेट्या असा एकूण 7 तोळे वजनाचे 4,20,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून नेले होते. या प्रकरणी तान्हाजी बजाबा कुटे यांनी उतूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर उतूर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत सखोल चौकशी केली. तपासादरम्यान फिर्यादी यांनी घराशेजारी राहणारा अभिषेक खंडू कुटे वय वर्ष 32 वर्ष सध्या राहणार टिटवाळा ठाणे यानेच ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीस 13 मे रोजी अटक केली. चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. उतूर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात असून फिर्यादी कुटुंबाने समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांनी मौल्यवान दागिने व रोख रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवावी तसेच ग्रामपंचायत मार्फत अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसावेत असे आवाहन उतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव तसेच उतूर पोलिसांच्या पथकाने केली आहे.